भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले आज अकोला जिले के दौरे पर है। इस दौरान पत्रकार परिषद में बोलते हुए बावनकुले ने मराठा आरक्षण पर अपनी भूमिका स्पष्ट की। साथ ही लोकसभा चुनाव में विदर्भ में बीजेपी के पिछड़े पर भी उन्होंने स्पष्टीकरण दिया। वहीं हाल ही में हिट एंड रन मामले में लिप्त उनके बेटे के बारे में पूछे गए सवालों पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। सामाजिक भूमिका येणारच आहे। प्रत्येक समाजाला त्यांचा प्रश्न आहे। एकाच दिवशी काही सारे प्रश्न सुटणार नाही, पण मला असं वाटतं आरक्षणाचा कधीतरी एकत्रित विषय घेतला पाहिजे आणि सर्व समाजाचे जे प्रश्न आरक्षणाचे ते एकत्रितपणे केंद्र सरकार राज्य सरकार बसून याचा मार्ग काढला पाहिजे। महायुतीत अनेक जागा मी यापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि माझं व्यक्तिगत मन मांडलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। कायद्यानुसार मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या ते समाज मजबूत नाही अशा ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे। असं नाही आहे की मराठा समाजामध्ये आर्थिक दुर्बल नाही आहे, तिथेही त्या ठिकाणी आर्थिक गरिबी आहे, तिथेही सामाजिक परिस्थिती बरोबर नाही आहे, तर आरक्षण दिलं पाहिजे या मताशी मी 100% आहे। पण मराठा समाजाला आरक्षण देताना 0.001% ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। त्याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण पाठीशी आहे, सरकारच्या पाठीशी आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी मराठा आरक्षणाची जबाबदारी घेतली आहे, छत्रपती शिवरायाच्या साक्षीने घेतलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि जरांगेजी बसून पुढचा मार्ग काढतील। मी वारंवार सांगितलं, कोण विदर्भातला आहे, कोण मराठवाड्यातला आहे, कोण मुंबईतला याला फरक पडत नाही। त्या ठिकाणची निवडणूक ही झाली। आता आम्ही मागच्या वेळी 10च्या 10 सीट जिंकल्या, त्यानंतर त्यापूर्वी 11च्या 11 जिंकल्या, 9च्या 9 जिंकल्या। त्यामुळं ज्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली, 2014ची वेगळी परिस्थिती होती, 2019ची वेगळी आहे, 2024ची वेगळी आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की विदर्भाच्या जनतेला फार दोष देण्यापेक्षा काय चुकलं आमचं, काय आम्ही कमी पडलो आहे, कुठल्याही प्रदेशाला दोष देऊ नका। विदर्भ नेहमीच भाजपच्या मागे उभा राहिला आहे। 2014 मध्ये 44 सीट भाजपच्या निवडून आल्या विधानसभेत, मग 29 सीट निवडून आल्या। विदर्भाने भाजपला भरपूर दिलाय, भरभरून दिलाय। आम्ही जिथं चुकलो आहे, आता नवनीत राणा 19,000 मतांनी पडल्या। 3 मतं एका बूथवर पुन्हा भेटले असते। क्षमता होती का नाही मतं घ्यायची? होती आमची क्षमता, पण आम्हीच वाटलं आम्हाला मोदीजी आहे अशाच हवेने येऊन जातील। आम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी चुकलो आहे, खरंच चुकलो आहे आणि शिकलो आहे। मी वारंवार सांगतो, महायुतीमध्ये जेव्हा 3 पक्ष आहेत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत संघटनात्मक। आम्ही ज्या विचारावर आपला पक्ष चालवतो त्या पक्षामध्ये वेगळे विचार आहेत। अजितदादांनी आपला पक्ष तयार केला, त्यांचे विचार वेगळे आहेत। शेवटी आम्ही एकत्र कशा करता आहोत? मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहेत। 2029 पर्यंत 5 वर्ष मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार जर महायुतीचं राहिलं, दोन्ही सरकार एनडीए, तर दोन्ही सरकारचा फायदा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर नेण्याकरता डबल इंजिन सरकार काम करेल। याकरता महायुतीच्या सरकारची गरज आहे। यातलं एक जरी सरकार बदललं तर जो उपयोग 2 सरकारचा होतो तो होत नाही। बघा, मधात उद्धव ठाकरेचं सरकार आलं, मी तुम्हाला मोजून 15 योजना दाखवतो। 15 योजना ज्या गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना उद्धव ठाकरेंनी बंद केल्या। जेव्हा वरचं सरकार एक असतं, खालचं सरकार एक असतं, त्यातून राज्याचा आणि जनतेचा फायदा होतो। आणि म्हणून आम्ही 3ही पक्षांनी विचार केला की तुमचे वैचारिक काही गोष्टी वेगवेगळ्या असतील, पण महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता, अकोला जिल्ह्याच्या विकासाकरता आपण एकत्रित पद्धतीने काम केलं पाहिजे। शेवटी महाविकास आघाडीमध्ये 3 एकत्र आहे। उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपला पक्ष हिंदुत्वाच्या आधारावर तयार केला होता। मग तुम्ही उद्धव ठाकरेला विचारलं का?